कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लक्ष्मी, ओ इथे झालंय ना सगळं? हो, इकडची सगळी तयारी झाली आणि आरतीचं ताटही तयार आहे। गुड। सरस्वती सरस्वती ऐक, हा, हे जे गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन येतील ना, तेव्हा त्यांचे पाय दुधाने आणि पाण्याने धुवून काढायचे। त्यासाठी आत्ता पाणी गरम कर, म्हणजे ते येईपर्यंत कोमट होईल ना। तेच करत होते मी वहिनी। गुड गुड, चालेल। प्रमोद, हा? ऐक ना, थोडीशी फुलं बाजूला काढून ठेवशील? हो. आपल्याला रांगोळीसाठी लागणार आहेत। हो हो, पहिली दुर्वाचा हार झालाच आहे, आता लगेच फुलांचा करायला लागतो। हो, पण फुलं ठेव विसरशील। नक्की। दुर्गा बहिणी, काय? रांगोळी झाली काढून बाहेर। अगं तिथे राहिली ना, तिथे बाप्पा बसणार ना, खाली स्वस्तिक काढ। माझी तोरणही लावून झाली। व्हेरी गुड। आजी झालंय सगळं। हो हो, ती काही सांगायची गरज नाहीये, तू सगळं व्यवस्थित करणार माझी खात्री आहे। फक्त एक काम करा, आता अभिराम आल्याबरोबर गणपती बाप्पा आणायला जा, बाकीचं सगळं उरलेलं मग मी इथे बघते, ठीक आहे? ठीक आहे। चालेल चालेल चालेल। साक्षी, अगं कुठे होतीस तू? कधीपासून शोधतीये? आजींना दुर्वा हवाय, जा नेऊन दे। बरं ठीक आहे, ठेवते आणि मग जाते। नको ग, कशाला? म्हणजे मी ठेवते, तू जा, आजींना दुर्वा हवाय तर लगेच दे जा। आता जगण्याचे मज अर्थ कळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना। दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना। हे माझे कपडे नाहीये, तिथे काय करतात? हो, तुमचे कपडे नाही आहेत, पण मी तुमच्यासाठी आणले, त्यामुळे आता तुमचेच आहेत। का? का म्हणजे तुम्ही इतक्या वर्षांनंतर स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती घडवली, त्यामुळे ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात सगळं खास व्हायला हवं। आणि तुम्ही अंतराताईंना विसरला नसाल ना, तरी माझं पहिलंच लग्न आणि पहिलाच सण सुद्धा। तुम्ही कपडे घालून तयार व्हा, आजी वाट बघत असतील ना। टाळ मृदुंग सगळं घेतलंय ना बरोबर? हो आजी। गणपती बाप्पाचं स्वागत अगदी जल्लोषात करायचंय आपल्याला। मला तर एजंटपेक्षा लीला कधी खाली येते असं झालं। खूप शहाणपणाने चॅलेंज दिलं होतं ना आपल्याला। ह्या वर्षी काहीही झालं तरी मी एजंटकडनं गणपतीची मूर्ती बनवून घेणार म्हणजे घेणार। आता याला तुम्ही माझा हट्ट समजा किंवा चॅलेंज। तिचा हरलेला चेहरा बघायचा आहे मला। काय नाही ग, एक नंबरची ओव्हर कॉन्फिडंट मुलगी आहे ती। सॉरी। किशोर, तुम्ही गाडी काढता का? विश्वरूपने सकाळीच बाप्पाच्या आगमनासाठी गाडी सजवून ठेवली आहे। थोड्याच वेळात निघूयात आपण। चल, त्याची काही गरज नाही।
गणपती बाप्पाची मूर्ती आणायला बाहेर जायची काही गरज नाही. एजेंनी त्यांच्या स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती बनवली. त्यामुळे आता ह्याच मूर्तीची आपण सगळे प्रतिष्ठापना करूया. अभिराम, तू बनवलीस मूर्ती? होय. नीलानी हट्ट केला आणि मी नाही म्हणू शकलो नाही. आणि बहुतेक हीच श्रींची पण इच्छा होती आई. लीला, अंतरा असताना पण ती अशीच हौसेनं गणेशोत्सव साजरा करायची. ती गेली आणि अभिरामनं मूर्ती बनवण्याचं सोडून दिलं. जणू गणेशोत्सवाकडे पाठच फिरवली त्यानं. पण आज तू माझ्या अभिरामला परत आणलं. तू मूर्तीच्या रूपानं फक्त बाप्पाच नाही, या घरातलं चैतन्य आणलं. या घराच्या सुखाची आनंदाची ही नांदीच आहे जणू. चला चला. बाप्पाच्या आगमनाची तयारी करूया. गणपती बाप्पा. अरे म्हणजे मान्य आहे गणेश चतुर्थीचा उपास आहे सगळ्यांचा, पण म्हणून काय गणपती बाप्पा मोरे ओरडणे इतकी ताकद नाहीये का कोणात? चला चला, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हळू हळू जरा. या घरात आणि इथे असं दारात दंगा नाही करत आम्ही. दुर्गा मॅडम, अहो गणपती बाप्पा आपल्या घरात येत आहेत, मग त्यांचं स्वागत असं छान वाजत गाजत नको का व्हायला? नाही नाही, चला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. नीला सोसायटी मध्ये राहतो, त्याचा काही डिकोरम नसतो. मला नेबर्सकडनं कंप्लेंट्स नको प्लीज. गणपतीत गणपतीच्या नावानं जय जयकार करणं हाच तर डेकोरम आहे. 1 2 3 4 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.